नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. आज उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये खरं तर शिंदेची शिवसेना आणि अजित पवारची राष्ट्रवादी ही महायुतीत असली तरी या भाजपच्या बी टीम असून यांचा मालक एकच फडणवीस आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हणाले. त्याचबरोबर ॲनाकोंडा या दोन्ही पक्षांना घेणार अशी सुद्धा टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. कसं बघताय याकडे? मला वाटतं आमचे मालक कोण आहेत ते आमच्या महायुतीच्या पक्षाची काळजी त्यांनी करू नये. मला वाटतं बाळासाहेबांच्या मालकीचा जो पक्ष होता तो शिंदेसाहेब घेऊन गेले. त्याच्यामुळे आपली मालकी अबाधित राहण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा. आणि मी नेहमी म्हणतो की आमच्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या पक्ष संघटना तुमच्या पक्षासाठी काम करा. देवेंद्रजी काय करतायत, एकनाथ शिंदे साहेब काय करतायत, अजितदादा काय करतायत, ह्याच्यात आपण वेळ घालवण्यापेक्षा पक्ष वाढेल कसा, आपण कुठे कमी पडतोय, का लोक आपल्याला नाकारतायत, मला वाटतं ह्याच्यात जर वेळ घातला आणि काम केलं तर त्यांच्या हिताचं राहील, पक्षाच्या हिताचं राहील. देवेंद्र फडणवीस साहेब हे या राज्याचे लोकप्रिय नेते आहेत आणि त्यांना चांगलं कसब आहे की बरोबर घेऊन कसं काम करायचं. त्याच्यामुळे शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांच्याशी समन्वय साधून महाराष्ट्राच्या हिताचं काम ते त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे आमच्यात कुठलं वितुष्ट नाही, येणार नाही. जरी नगरपालिका निवडणुका आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो तरी तो महाराष्ट्राच्या भल्यासाठी महायुती म्हणून आम्ही काम करू आणि देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली हे राज्य चालतंय. सगळ्यांना बरोबर घेऊन चालू. अगदी विरोधी पक्षाच्या सूचना सुद्धा आम्ही राज्याच्या हिताच्या असतील त्या घेऊन पुढे जाऊ. त्यांनी जेव्हा उठाव केला या उठावानंतर सत्तेबाहेर असलेली भाजप ही सत्तेत आली असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलंय. कसं बघताय याकडे? नाही, मला वाटतं आता आम्ही महायुतीच्या जबाबदार नेत्यांनी आपल्या महायुतीत विसंवाद होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोण त्या ठिकाणी कोणामुळे कोणाचा फायदा झाला ही उणीधुणी काढण्याची वेळ नाहीये. तशा प्रकारच्या सूचना सुद्धा आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या आहेत. मला वाटतं त्या जाणीवेतनं सगळ्या नेत्यांनी बोलावं, वागावं अशी माझी अपेक्षा आहे. पासून 6 डिसेंबरला अनुयायी हे भेटेत्या वाहनांनी खरं तर मुंबईच्या चैत्यभूमी येत असतात. मात्र आज खरं तर एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. चुनाभट्टी येथे मुंबई पोलिसांकडनं रिक्षाने आलेल्या भीमानुयांना अडवण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून हे अनुयायी येत असतात. मात्र आज जे आहे ते अडवण्यात आलं. यानंतर चंद्रकांत हंडोरे यांनी सुद्धा वक्तव्य केले की हा सर्व खरं तर एक प्लॅन आहे. भाजपच्या कुठेतरी लोकांना दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात. मला खरं म्हणजे आश्चर्य वाटतं की आता त्या ठिकाणी भाजपच्या प्लॅनचा संबंध आला कुठून. ज्या भाजपनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी ताकदीनं केंद्र सरकार काम करते, राज्य सरकार करते. मग बाबासाहेबांचं हिंदूमूलचं स्मारक असेल, पंचतीर्थांचा विकास असेल, संविधान सन्मान दिन असेल, मला वाटतं अशा प्रकारे कृतीतनं आम्ही दाखवतोय. त्यामुळे मला वाटतं की हंडोरे साहेबांनी राजकारण करू नये. उठसूट भाजप द्वेषाची कावीळ ही त्या ठिकाणी बरी नाही. परंतु कोणालाही कुठल्याही वाहनानं त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करायला जाता आलं पाहिजे. त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीच आंबेडकर अनुयायांना अडवणूक होता कामा नये, कोणी करू नये.